नमस्कार मंडळी, द कडक फूडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी कैरीची चटणी. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कैरी, जिरे, मीठ, मिरच्या, कोथिंबीर आणि खोबरं. प्रथम आपल्याला कैरी स्वच्छ धुवून त्याची बारीक बारीक आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे. कैरीचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण त्यामध्ये थोडाफार चीक असतो. त्यामुळे वरचा पोर्शन आपण काढून घेणार आहोत आणि कैरीचे बारीक बारीक असे काप करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, जितके बारीक कैरीचे तुकडे होतील तेवढी आपली चटणी लवकर वाटली जाईल मिक्सरमध्ये. तर इथे मी बारीक बारीक तुकडेच करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, जितके बारीक तुकडे तितकी आपली कैरी मिक्सरमध्ये छानपैकी वाटली जाईल. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया. पूर्ण कैरी आपण कापून घ्यायची आहे. कैरी इथे कापून झालेली आहे. आता आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते आता त्यामध्ये टाकूया. प्रथम कोथिंबीर, नंतर इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घालाव्यात. इथे छोटी वाटी मी खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे. जिरं हे अर्धा चमचा आहे. मीठ चवीनुसार. आता हे मिश्रण आपण मिक्सरला छानपैकी वाटून घेऊया. एकदम पण वाटून नये, थोडी भरडसर अशी लागली पाहिजे आपल्याला. म्हणजे त्यामध्ये आपल्याला कैरीचा असा एकदम छान असा स्वाद येईल अशी वाटून घ्यायची आहे आपल्याला. तुम्हाला ही चटणी, कैरीची ही अशी चटपटीत चटणी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. जर या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर लाईक, शेअर अँड कमेंट्स. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.